राम रक्षा वाचासाठी ते नागपूरला येत आहे. त्याचं स्वागतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की रेशम बागमध्ये संघ कार्यालयात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडे विचार जर त्यांच्यामध्ये असेल तर अमरावतीमध्ये हनुमानगडी 151 फूट बजरंगबलीची मूर्ती आहे, तिथे हनुमान चालीसा वाचा, आम्ही स्वागत करू. ज्या ठिकाणी मुख्यमंत्री ते असताना आम्हाला जेलमध्ये टाकलं, मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आज म्हटलं कोणी की तुमच्या घरी येऊन हनुमान चालीसा वाचतो तर ते स्वागत करतील आणि स्वतःही त्यांच्यावर हनुमान चालीसा वाचतील. त्याला म्हणते राम भक्त हनुमान भक्त. आज ज्या ठिकाणी ते आंदोलन करत आहे तो सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एरिया. त्यांनी प्रोटेक्शन दिलं, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना पूर्ण व्यवस्था करून दिली आणि असा व्यवस्था करणारा रामाचा विचार हृदयामध्ये ठेवणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन ते राजकारण जे करत आहे उद्धवजी ठाकरे, त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही रेशमबागमध्ये संघ कार्यालयामध्ये जा, दर्शन घ्या आणि वेळात वेळ काढून हनुमानगडीला 51 फूट उंच मूर्ती बजरंगबलीची आहे, इथे हनुमान चालीसा वाचा, तुमच्यासोबत आम्ही वाचू.